छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब यांच्या कन्या असणाऱ्या भवानीबाईचा इतिहास आजही अनेकांना माहीत नाही. इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाईचे पुढे काय झाले? आयुष्यातील ऐन उमेदवारीचा हा काळ त्यांनी कोठे आणि कसा व्यतीत केला? भवानीबाईचा मृत्यू कसा झाला? असे अनेक प्रश्न इतिहासप्रेमिकांच्या मनामध्ये आजही निर्माण होतात. शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा जन्म 4 सप्टेंबर 1678 रोजी पिराजी शिर्के यांच्या शृंगापूर येथील वाड्यात झाला. भवानीबाईच्या जन्मामुळे येसूबाई माँसाहेब झाल्या. शंभूराजे आबासाहेब झाले. राजकुळामध्ये सगळीकडे आनंद पसरला. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवरायांची नात आणि संभाजी महाराज व येसूबाईंच्या ज्येष्ठ कन्या होय. भवानीबाईचा विवाह महाडिक कुटुंबामध्ये झाला. हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांचा पुत्र असणारा शंकराजी महाडिक यांच्यासोबत भवानीबाईचा विवाह झाला. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या. भवानीबाई आणि शंकराजी यांच्या विवाहामुळे पराक्रमी महाडिक घराण्यासोबत भोसले घराण्याची सोयरीक जुळून आली. महाड बंधनाची वतन आणि देशमुखी खेट बंधनाची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे आडनाव प्राप्त झाले. शहाजी राजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. तेव्हापासून या घराण्याचा शहाजींशी संबंध आला. परसोजी महाडिक यांच्या 7 मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांच्यासोबत अनामिका उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह करून देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरीक केली. ज्याप्रमाणे नाईक, निंबाळकर, जाधव, शिर्के, मोहिते या लोकांशी भोसल्यांनी सोयरीक जुळवली, त्याचप्रमाणे महाडिक यांच्याशी देखील भोसल्यांची सोयरीक होती. महाराणी येसूबाई आणि शाहूराजे मुघलांच्या कैदेत असताना भवानीबाईचे पती शंकराजी महाडिक यांनी त्यांना सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळायला तुटलेला औरंगजेब आणि त्याच्या मुघल फौजा दक्षिणेत अक्षरशः धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजीराजे महाडिक आणि शंकराजी महाडिक यांनी जिंजीच्या परिसरात स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच भवानीबाईचे पती आणि आपले थोरले मेहुणे यांना 4000 मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना 24 गावांची सदन आणि 72 वाड्यांची 5ही वतनाची सदन त्यांच्या नावे करून दिली. शाहू महाराजांचे आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांच्यावर विलक्षण प्रेम होते. भवानीबाई अत्यंत हुशार आणि धाडसी होत्या. सदनेप्रमाणे भवानीबाई आणि शंकराजी महाडिक सातारा जिल्ह्यातील तारडे गावात आले. मुघलांच्या धुमाकुळीमुळे तारडे गावाची अत्यंत वाताहात झाली होती. त्या गावाची विस्कटलेली घटी भवानीबाईंनी परत बसवली. तेथील कारभार सुरळीत केला. नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नी असणाऱ्या म्हणजे संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई यांना सती जावे लागले. तारडे गावातील महाडिकांच्या खाजगी स्मशानभूमीमध्ये तारडे आणि काळगंगा या नदीच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे. भवानीबाई यांना दुर्गोजी आणि अंबाजी असे 2 पुत्र होते. तारडे गावामध्ये राजे महाडिकांच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांची मुलगी आणि नातं यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा, तटस्थ वच आणि पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहेत. आजही राजे महाडिक यांच्या वंशजांचे 8ही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत.
तारडे गाव सातारा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. याच गावात शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांची समाधी देखील आहे. जय शंभूराजे, जय शिवराय. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.